भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला टीम नानकरचे कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मॅचला आपण या ठिकाणावरून सुरुवात करूया. तर शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. वेल वाचवा मित्र. नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आज सलग 7 सामने या ठिकाणी खेळणार आहोत. अक्षय थेटे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण वलिया पुढच्या मॅचच्या दिशेने गावदेवी नानकर विपक्ष शिवनेरी स्पोर्ट आमने या दोन टीम मध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचची सुरुवात आपण ऐकूया जगन्नाथ पाटील यांचा सुमधुर आवाज. थँक्यू सर. आता सुरू होत असलेला सामना शिवनेरी आमने वर्सेस गावदेवी नानकर. हे फार अनुभवी दोन्ही संघ आहेत आणि नानकर संघाच्या संदर्भात मी सांगू इच्छितो अतिशय शिस्तप्रिय संघ म्हणून ज्यांची ओळख 1985 ते आजपर्यंत आहे अशी ते नानकरचे संघ. आणि या ठिकाणी ते 40+ संदर्भात प्रथमच पिशे ग्राउंडवर खेळणार आहेत. आणि शिवनेरी आमनेमध्ये सुद्धा जोशी हा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. तिकडे कोण ओपनर सूर्यकांत, नॉन स्ट्राईकला आहेत ते गुरुनाथ. आणि प्रथम गोलंदाजीसाठी नानकर संघाकडून दुर्योधन गारे. चला सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू दुर्योधन सामना करेल सूर्यकांत. पहिला चेंडू आणि या ठिकाणी लॉंग ऑन वरून सीधा 4 धावांसाठी पहिला सूर्यकांतच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. या चौकारानिशी श्री गणेशा शिवनेरी आमने संघाची. पुढील चेंडू दुर्योधन टू सूर्यकांत. आणि आता लॉंग ऑफला फक्त सिंगल साठी या 1 धावेनिशी धावसंख्या होती ती 5. बिनबाद 5. पुढील चेंडू दुर्योधन यांचा गुरुनाथ साठी.
आणि छान लॉंग ऑन पट्ट्यामध्ये आणि फक्त एकच धाव मिळेल. उत्कृष्ट आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली. या एक धावेनिशी धावसंख्या झालेली आहे शिवनेरी आमने संघाची 6 धावा. पुढील चेंडू आणि छान असा कव्हर मध्ये टोळवलेला चेंडू. उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला मिळते आणि या चेंडूवर फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेनिशी धावसंख्या 7. पुढील चेंडू आणि या ठिकाणी स्वैर चेंडू हाताळतोय दुर्योधन आणि या अतिरिक्त एक धावेनिशी धावसंख्या झालेली आहे ती 8. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील काही चेंडू शेष. पुढील चेंडू आणि उंच असा मारलेला फटका. या ठिकाणी फिल्डर खाली येतो आणि झेल सुटलेला आहे. आणि तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. सूर्यकांतची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज खंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय दुर्योधन आणि या ठिकाणी हलकाच कटून काढलेला या चेंडूवर एक धाव पाहायला मिळते. या एक धावेनिशी धावसंख्या झालेली आहे ती 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवनेरी आमने संघाची धावसंख्या आहे ती 11. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतो आहे विनोद जाधव आणि सामना करेल तो गुरुनाथ. चला वेळ घेऊ नका. पंच. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू विनोद जाधव. सामना करेल तो गुरुनाथ घरत. आणि या ठिकाणी हलकाच खेळून काढलेला आहे काहू कॉर्नरला. या एक धावेनिशी धावसंख्या होते ती 12. तर सामना करेल तो खंडू. आमने संघाचा धडाकेबाज फलंदाज आहे गोलंदाज. आणि या ठिकाणी उंचावरून मारलेला पाहूया आणि झेल सुटलेला आहे आणि त्याच्यावर फक्त आणि फक्त एक धाव मिळालेली आहे. एकच धाव. फक्त एकच धाव. या एक धावेनिशी धावसंख्या झालेली आहे 13. पुढील चेंडू विनोद यांचा. सामना करेल तो गुरुनाथ आणि पुन्हा त्याच पट्ट्यामध्ये मारलेला. या चेंडूवर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एक धाव मिळालेली आहे. या एक धावेनिशी धावसंख्या झालेली आहे ती 14.
दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष. पुढील चेंडू विनोद यांचा. सामना करेल खंडू. आणि या ठिकाणी काऊ कॉर्नरला आणि षटकार. या 6 धावेची धावसंख्या 20 वर पोचलेली आहे. विनोद यांचा पुढील चेंडू खेळेल तो खंडू. आणि या ठिकाणी उंच उडालेला झेल आहे. झेलखारी किपरला पाहतोय आपण आणि झेल सुटलेला आहे. आणि या चेंडूवर 1 धाव धावून काढलेली आहे. या 1 धावेची धावसंख्या 21. खंडू पाटील सारखा फलंदाजाला जीवदान म्हणजे पुढे अनेक अडचणी निर्माण होणार. पुढील चेंडू सामना करेल गुरुनाथ. उत्कृष्ट चेंडू हाताळतोय. आणि या ठिकाणी दुसरं षटक संपल्याचं पंच आम्हाला सांगतायत. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 21. 21 लॉस ऑफ 1 विकेट. त्यांच्याकडे लिस्ट नाही झालेले त्याच्यानंतर होणारे भावाले वर्सेस विश्वनाथ पाटील विश्वनाथ पाटील. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक नांदकर संघाकडून विश्वनाथ पाटील. सामना करेल अष्टपैलू खेळाडू खंडू. उत्कृष्ट असा चेंडू हाताळताना पाहतोय आपण. पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे 21. पुढील चेंडू आणि या चेंडूला उंच मारलेला आहे आणि सेफ झोन मध्ये चेंडू लँड होतोय. आणि या चेंडूवर आपण पाहतोय पळून 2 धावा काढलेल्या आहेत. आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 23. झेल उडाला होता. 2-2 जीवदान चांगल्या फलंदाजाला मिळतात. थोडा आवाज कमी कर. रेग्युलर आहे ना. हॅलो. पुढील चेंडू विश्वनाथ. सामना करेल खंडू. आणि या ठिकाणी झेल घेतलेला आहे. बॅटीला चाटून चेंडू किपरच्या हातात स्थिरावला आणि हा दुसरा विकेटचे पतन पाहायला मिळतंय आपल्याला. 23 धावांवर 2-23 अशी सध्याची परिस्थिती शिवनेरी आमने संघाची आहे. आणि खंडू यांची जागा घेण्यासाठी अष्टपैलू आमने गावचे संतोष जोशी, ते पेशाने शिक्षक आहेत. क्रिकेटची आवड फार लहानपणापासून असलेले असे ते
खेळाडू आहेत, आमचे मित्र आहेत ते, आणि आपल्या या 13 गावातील अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. मला आताच माहीत पडतो. अभिनंदन जोशी यांचं. पुढील चेंडू विश्वनाथ यांचा, सामना करेल तो संतोष जोशी. आणि उत्कृष्ट चेंडू हाताळतोय विश्वनाथ. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुंदर असे गोलंदाजी करताना पाहतोय आपण विश्वनाथ याला नांदकर संघाकडून. पुढील चेंडू विश्वनाथ यांचा, सामना करेल तो संतोष जोशी. आणि या ठिकाणी उंच असा मारलेला आहे लेग साईडला 6 धावांसाठी. या 6 धावांनिशी धाव संख्या होते ती 29. शिवनेरी आमने, मी तुम्हाला सांगितलं होतं की अनुभव गोलंदाज फलंदाज असा या परिसरातील संतोष जोशी म्हणून ज्याचं नाव सगळ्या भिवंडी तालुक्यात आपण पाहतोय, तोच हा खेळाडू. या 6 धावेनिशी धाव संख्या झालेली आहे ती 29. लॉस ऑफ 2 विकेट. विश्वनाथ यांचा पुढील चेंडू, सामना करेल तो अनुभवी संतोष जोशी. आणि हा सुद्धा चेंडू लेग साईडला खेळून काढलेला आहे. त्या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर आउट ना. या ठिकाणी आपल्याला रनआउट पाहायला मिळतोय. गुरुनाथ याची जागा घेण्यासाठी विष्णू लेफ्टी शिवनेरी संघाकडून पुढील फलंदाज विष्णू सिंगल धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेला दोन्ही फलंदाज एका बाजूला झाले आणि या ठिकाणी रनआउट विकेट पाहायला मिळाली. 30 लॉस ऑफ 3 विकेट शिवनेरी आमने. गोलंदाज शेवटचं हाणामारीचं षटक माजी सरपंच दिलीप कोणकर. आणि या ठिकाणी फुलटॉस चेंडू पाहूया 6 धावा. जोशीच्या बॅट मधून हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर. आणि त्यांना माहित आहे की या षटकामध्ये धावा मिळवावे लागतील. या 6 धावेनिशी धाव संख्या झालेली आहे ती 36. 3 विकेट बाद. पुढील चेंडू दिलीप, सामना करेल तो संतोष जोशी. आणि हा सुद्धा चेंडू लेग साईडला खेळून काढलेला आहे. पाहू याच्यावर किती धावा मिळतात. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी सुद्धा सुंदर. किपरला पकडता आलेलं नाही आणि या 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेनिशी धाव संख्या झालेली आहे ती 38. दिलीप, सामना करेल तो संतोष जोशी. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू हाताळतो दिलीप.
38 loss of 3 wicket. Fourth over progress. पुढील चेंडू आणि या ठिकाणी खेळून काढलेला आहे लेग साईडला आणि या चेंडूवर एक धाव. या एक धावेनिशी धावसंख्या होते ती 39. आपण पाहतोय चौथ्या षटकातील काही चेंडू शेष आहेत. पुढील चेंडू दिलीप यांचा सामना करेल तो विष्णू. हा सुद्धा धडाकेबाज फलंदाज आहे, लेफ्टी बॅट्समॅन आहे तो. पुढील चेंडू सामना करेल तो विष्णू आणि उत्कृष्ट चेंडूची हाताळणी पाहतोय आपण. निर्धाव चेंडू हाताळतोय दिलीप. आणि या षटकातील शेवटचा चेंडू आणि लेग साईडला खेळून काढलेला आहे. उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. या ठिकाणी 2 धावा धावून काढलेल्या आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्या झालेली आहे ती 41 आणि 42 धावांचं आव्हान नानकर संघासमोर ठेवलेलं आहे. याच्या पुढील सामना भावाळे वर्सेस ओवली. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. जय हनुमान भावाळे गावदेवी ओवली. चला या टॉस करण्यासाठी यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर जय हनुमान भावाले टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. जय हनुमान भावाले टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन आपण देखील या. वेलकम विजयजी केने सोबतच लक्ष्मणजी पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.
वली आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 42 धावांचं लक्ष्य आहे गाव देवी नानकर टीम समोर. प्रथम आपण शिवनेरी स्पोर्ट आमने टीमची फलंदाजी पाहिली. 41 धावा ठोकल्या गेल्यात. यास वेलकम विनोद धामणे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मावळकरांचं आयोजन देखील आपण मागच्या हप्त्यामध्ये पाहिला. भरपूर चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील डीटी ग्राउंड भिनार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती. ज्या ठिकाणी विजयी दादा खेने यांच्या माध्यमातून तब्बल 450 सत्कार नक्कीच त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले होते. तर आता मात्र मॅचच्या दिशेने बोलूया. 42 धावांचे लक्ष्य आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपण पाहतोय ओम साई 40+ पिसे, अर्थातच पिसेकरांचं हे आयोजन. सरपंच उपसरपंच चषक 2025 स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे या ठिकाणावर ही स्पर्धा. सौभाग्यवती जनता भास्कर म्हात्रे, सौभाग्यवती सपना महेंद्र पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा. सरपंच उपसरपंच चषक या स्पर्धेमध्ये पहिली मॅच श्यामस्पोर्ट धामणगाव विपक्ष जयहिंद देवरुंग या दोन टीममध्ये खेळवली गेली होती. नक्कीच या स्पर्धेतील पहिला चौकार देवरुंग टीमच्या हरेश केनेच्या बॅटमधून आला होता. तर या स्पर्धेतील पहिला षटकार विलास केने देवरुंग याच्या बॅटमधून आला होता. तर या स्पर्धेमध्ये पहिलं षटक फेकण्याचा मान जो आहे तो रामा भोईरला मिळाला होता. टीम धामणगावच्या बाजूने रामा भोईरने या स्पर्धेतील पहिलं षटक फेकलं होतं. तर आता मात्र बोलूया आपण मॅच नंबर 4, चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बोलूया आपण मॅचच्या दिशेने दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ विथ दुर्योधन, सोमनाथ कोणकर विथ दुर्योधन वारे. तर फ्रंट लाईन षटक खंडू पाटील. षटकातील पहिला बॉल, या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. अतिशय दमदार फटका, बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार अतिशय सुरेख फटका. पहिला बॉलवर हा पहिला षटकार आपण पाहिला. खंडू पाटीलवर मात्र आक्रमण केलंय त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल, या बलेस कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. खंडू पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या बलेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय. मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु काय घडलंय पाहूया. नक्कीच आमचे ऑलिंडियर्स आहेत त्या ठिकाणी. षटकार आहे. यस, या बॉलवर देखील 6 धावा मिळतील. सीमारेषे बाहेरून हा बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला होता. नक्कीच आमचे ऑलिंडियर्स आहेत त्या ठिकाणी.
अंपायर्स नक्कीच या ठिकाणावरनं कव्हर झालं नाहीये. सो आपण त्या ठिकाणी आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांची मदत घ्या. कॅमेऱ्याच्या माध्यमातून कव्हर झालेलं नाहीये. सो व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी काही प्रेक्षक आहेत त्यांची आपण मदत घेऊया आणि त्यानंतर मात्र योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. या बॉलवर फक्त ज्या धावा पलून काढल्यात त्याच धावा, अर्थातच फक्त आणि फक्त 2च धावा मिळतील. मॅच ऑन करा, अर्थातच मॅचला सुरुवात करा. या वेळेस बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. कॅच ड्रॉप झाली आहे. खंडू पाटीलचं हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. वेलकम शिवाजी केने, आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील प्रहार झालाय. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. वेलकम पंढरी दादा, देखील हार्दिक स्वागत आहे. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 16 धावा धावफलकावर आहेत. वेलकम प्रकाशजी घोडे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पहिलं षटक, ज्या षटकामध्ये आपण 16 धावा पाहतोय टीम नांदकर साठी. संतोष जोशी क्रमांक 2. समोर दुर्योधन गारे या फलंदाजाला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2, षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी संतोष जोशी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतंय. षटकातील पहिला बॉल. या बॉलेस हलक्या हाताने खेळून काढलंय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं.
यांना आपण फलंदाजी करताना पाहतोय. नक्कीच 3 धावा आतापर्यंत दुर्योधन गारे यांच्या बॅट मधून आल्यात. आणि एक महत्वाची माहिती की दुर्योधन गारे यांना नक्कीच 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा, की तिन्ही मुलं महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. या बॉलर्स देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ बॉल अडवला गेलाय. वीस धावा धावफलकावर झाली. या वेळेस समोरच्या दिशेने झेलखाली बालकृष्ण येतोय. यस, फलंदाज बाद, पहिली विकेट. गुरुनाथ त्या ठिकाणी होते आज. नक्कीच बालकृष्ण टॉस साठी आले होते. एकंदरीत एक चांगला संघ आहे शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचा विचार केला तर. पुढचा बॉल लेसा बॉल चांगला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. हॅलो हॅलो ट्वेंटी 22 धावा झाल्यात. व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल त्या ठिकाणी. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 23-23 वर पोहोचलोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल कार्पेटच्या साने जातो. क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूपर्यंत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 25 धावा धावफलकावर आहेत. 42 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वेलकम हरिश्चंद्र केने यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. जर्मन चषक जो आपण पाहिला त्या चषकामध्ये अपाट मेहनत त्यांची पाहायला मिळाली होती आणि आता मात्र त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन. यस हरिश्चंद्र दादा आपण व्यासपीठावर या.
तिसरा षटक महेंद्र बॉलिंग ट्रॅकवर येतोय. चला मॅचला सुरुवात करा. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर आदेश पाटील आमचे गुणलेखक सांगतायत 17 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा प्रहार झालाय. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. नांदकर टीमच्या बाजूने 41 धावांवर रोखलं गेलं टीम आमनेला आणि त्यानंतर 42 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलकावर 29 झाल्या आहेत. या ठिकाणावरनं अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच एक धाव मिळेल त्या ठिकाणी. शरीराचा वेध घेणारा चेंडू. थ्री नॉट 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील लपूटचा बॉल महेंद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव केलाय. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज महेंद्रच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 जे चालू आहे अगदी महत्वाचं षटक आहे दोन्ही टीम साठी. या वेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चेंडू मात्र पुन्हा एकदा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय आणि त्या दरम्यान या ठिकाणी ओवली टीमचं देखील आगमन सोबतच आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांचं शुभ आगमन पाहायला मिळतंय. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सात चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. हे आपण पाहू शकता अध्यक्ष साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन सोबतच त्यांचे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकातील लपूटचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू उचलला जातोय. एकच धाव. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 32 धावा धावफलकावर आहेत. षटक 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. जोशी बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक कशा प्रकारे फेकलं जाईल.
हॅलो. यस, पहिल्या बॉलवर त्या ठिकाणी षटकार आलाय. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक 6 चेंडू 10 धावा हे समीकरण आपण पाहिलं. मात्र पहिल्या बॉलवर त्या ठिकाणी षटकार आलाय. आता मात्र सामन्याचं समीकरण भरपूर सोपं झालेलं आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलवर 4 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. षटकातील पुढचा बॉल हा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच रणनीती चांगली आपण या ठिकाणी पाहतोय. कारण पहिल्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. तीन धावा दूर आहे विजयापासून नानकर संघ. रमेश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. फक्त आणि फक्त 3 धावा आवश्यक आहेत. येणाऱ्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया मॅजिकल गोलंदाजी पाहायला मिळेल का रमेश जोशीच्या माध्यमातून. या बॉलेचा बॉल ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त 1च धाव. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. चला, टीम भावालेचे कॅप्टन त्याचबरोबर टीम ओवलीचे कॅप्टन आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. आपण त्वरितच टॉस करूया कारण फक्त आणि फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नक्कीच अजून एक चांगला फटका. मॅच फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी नानकर टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक शिवनेरी स्पोर्ट आमने. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. नाव आहे सोमनाथ. सोमनाथ आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. 31 धावा ज्याच्या बॅट मधून वैयक्तिक आपण पाहिला. आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. तर